सध्या नाशिक जिल्ह्यात चर्चेत असलेला विषय म्हणजे बिबट्या. तर बिबट्याबद्दल आपल्या गावात काय आहे बाबा? अरे सळो केलोय त्याने त्या बिबट्याने काय. नमस्कार मंडळी. तर आज आपण चर्चा गावाकडली ह्या चॅनलमार्फत सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी या गावाबद्दल वडीलधाऱ्या माणसांकडनं गावाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहे. तर ऐकूया आपण ती माहिती पूर्ण. बाबा, बारागाव पिंपरी गावाबद्दल काय सांगू शकता तुम्ही? काय सांगावं कसं आहे गाव कसं? तर माझ्या माहितीनुसार आपल्या गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. तर गावामध्ये त्यांचा एकता कशी, म्हणजे ते लोक कसे एकजुटीने कसे राहतात त्याच्याबद्दल काय? सगळे कसे चांगले राहतात, सारखे राहतात. काही कुठला भेदभाव नाही. काय भेदभाव नाही आमच्या गावात कोणाचा. ओके. का बा हा हलक्या समाजाचा आहे का, हा बाईसाहेब आहे का, हा जेबी मी, असं आमच्या गावात कुठलंच नाही काही. सगळे एक. मी आत्ताच ऐकलं तुमच्याकडनं की खासदार साहेब आणि मंत्री साहेबांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मग तुम्हाला राजकारणाबद्दल काय बोलायचं आहे मग आता जरा? बालेकिल्ला जरी म्हटलं ना तर बालेकिल्ला म्हणल्यावर त्या गावात माणसंच राहतात. बरोबर. मग माणसांसाठी काहीतरी सुविधा केल्या पाहिजे. काय काय गाव कोणतं पण असलं तरी प्रामुख्याने आपल्याकडे शेतीच केली जाते. शेती करायची म्हणली तर महत्त्वाचा प्रश्न आहे पाणी. तर पाण्याचा प्रश्न आहे. आता पाण्याचा प्रश्न कसा आहे गावामध्ये? पाणी आहे का मुबलक, की काय अजून सोय झाली पाहिजे? आमच्याकडे सोय झाली पाहिजे. हा, सोय झाली पाहिजे पाण्याची. निसर्गावरच अवलंबून आहे. आता ते 30 वर्षापूर्वी आमदारांनी गडाखानी सूर्यभान गडाखानी स्कीम आणली होती. पाणी आणलं, सायपण आणली, ते चाललंच नाही. त्याचे जे आपलं हे बारागाव पिंपरी गाव आहे आता, नेमकं ह्या गावाला आपलं नाव कसं पडलं आहे बारागाव पिंपरी असं? इंग्रज काळामध्ये बारागावचा वसूल इथं जमा होत होता. ओके, बारागावचं वसूल जमा होतं. हां, म्हणून मग बारागाव पिंपरी हे नाव या गावाला पडलेलं आहे. इथं मोठा व्यापार होता. मोठा व्यापार होता. म्हणजे पहिल्या काळात, इंग्रजांच्या काळात इथं, आमच्या काळात तुमच्या काळातच इथं मोठा व्यापार होता. बारागावचा माल इथे येतो. म्हणजे आजूबाजूचे 12 गाव आहे त्यांचं इथं मार्केट होतं. तांबड्याचं मार्केट तांबट्याचं मार्केट, भेंड्याचं भाजीपाला. टमाटे, भेंड्या, भाजीपाला सगळं मार्केट होतं. आमच्या वडीलच होते माल ना इथे यायचा. अच्छा, म्हणजे 12 गावांचा माल इथं यायचा आणि हे मोठी बाजारपेठ होती म्हणून बारागाव पिंपरी असं नाव पडलं. बारागाव पिंपरी हे नाव पण. बारागावचे. सर, तुमच्या पत्नी या गावच्या सरपंच आहेत. तर मग त्याबद्दल तुम्हाला काय माहिती गावाची, नाही का? आता पत्नी म्हणजे तुम्हीच काम करत असाल बऱ्यापैकी, दोघं मिळून काम करत असाल गावाचं. तर मग काय काय माहिती आहे? तुम्ही काय कामं केले किंवा अजून काय, म्हणजे नाही का, काय अपडेट होणार आहे गावात जरा? माझं गाव हे बारा बलुतेदार समाजाचं गाव आहे. म्हणजे प्रत्येक समाजाचे व्यक्ती या गावात राहतात. नमस्कार मंडळी. तर आज आपण चर्चा गावाकडली ह्या चॅनलमार्फत सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी या गावाबद्दल वडीलधाऱ्या माणसांकडनं गावाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहे. तर ऐकूया आपण ती माहिती पूर्ण. बाबा, बारागाव पिंपरी गावाबद्दल काय सांगू शकता तुम्ही? आता काय सांगावं कसं आहे गाव, कसं आहे? गाव पिंपरी आमचं गाव खूप चांगलं आहे. ओके. हां, सगळे एका जुटीने एका विचाराने राहतात. गावात प्रमुख मंदिरं वगैरे कोणते कोणते आहे ना? महादेव मंदिर आहे, मारुती आहे, खंडराव आहे, गणपतीचं आहे, मशीद आहे. मग गावात प्रामुख्याने यात्रा वगैरे कधी होते आणि कोणत्या देवाची यात्रा होते? मशिदीची यात्रा होती आणि मारुतीची होती चैत्र पौर्णिमेला. मशिदीची काय चैत्र पौर्णिमेलाच होती ना, पाडव्याला. हा, एकत्र राहते हिंदू मुस्लिम एकत्र यात्रा होते का? हा, एकत्र होते. ओके. हिंदू मुस्लिम आणि आमच्याकडे होतं मुस्लिम आणि हिंदू एकत्र मानती नाही बस काहीच. हा, दोन्ही एकत्रच आहे. ओके. मग सिन्नर तालुक्यात राजकारणाच्या दृष्टीने आपल्या गावाचा वाटा कसा आहे नेमका? खरं तसं तर पाहिलं तर आमचं गाव हे मागील 30 वर्षापासून मंत्री महोदय माणिकरावजी कोकाटे साहेबांचा बालेकिल्ला म्हणून आमच्या गावाची ओळख आहे. त्याच्यात खासदार राजभाऊ वाजे यांच्या याची भर पडली, त्यांच्या मतदारांची. म्हणजे आज माणिकरावजी कोकाटे साहेब आणि राजभाऊ वाजे या दोघांचं बालेकिल्ला म्हणून आमचं गाव प्रसिद्ध आहे. ओके. शिक्षणाच्या दृष्टीने कोणी सांगू शकतं, शिक्षणाच्या दृष्टीने कसं आहे तुमचं गाव? चांगलं आहे. कॉलेज वगैरे, शाळा वगैरे कसं एकच आहे? नंबर. कितवीपर्यंत शाळा आहे आपल्या गावामध्ये? 15वी पर्यंत. म्हणजे पहिलीपासून ते बालवाडीपासून ते 15वी पर्यंत पूर्ण शाळा आहे. अजून शाळेबद्दल काय अपडेट पाहिजे गावामध्ये? एकच नंबर शाळा आहे. ओके. जिल्ह्यात नंबर. बाकीचे अजून गावाबद्दल कोणी काय सांगू शकतं? बाबा काही
काय बदल पाहिजे तुम्हाला गावामध्ये काही? गावात काय बदल पहिल्या काळात काय होतं गावात आणि आताचे बदल कसे? पहिले रस्ते नव्हते, आता सिमेंटचे रस्ते झाले. ओके, पहिले रस्ते कसे होते? कच्चे रस्ते होते, कच्चे सिमेंटचे रस्ते. झाले. आता upgrade पहिले झाले. पाणी नव्हतं, आता नळ आहे प्रत्येक घरी. प्रत्येक घरी नळ आहे. हा, ओके, अजून गावात पहिले काळात कसं होते, म्हणजे पहिले तुमचं राहणीमान कसं होतं, आता कसं आहे, म्हणजे नाही का जुने लोक आहे तुम्ही गावातले? राहणी माणूस सुधारले. पहिले डॉक्टर नव्हते, बँका नव्हत्या, आता बँक आहे, डॉक्टर आहे, मेडिकल आहे, सगळं मिळत आहे इथं. सगळ्या सुविधा आहे. बाबा काय होतं पहिलं, काय म्हणायचे? बोला बोला. नाही पहिले काय आहे, हा शोध नव्हती. हा आता कशी शोध लागली. हा आता शेती मांडल्यावर यांत्रिक आणि तांत्रिक झाली. हा. तेव्हा माणसं अगदी ठेचीत राहते भाऊ. पहिलं काय तुम्ही पहिले ट्रॅक्टर वगैरे नव्हते त्या टायमाला कसं शेती करायची? बैलांनी पहिल्यांनी. 4 बैलाचं आऊत हाकायचं, हा. 2 मोठा हाकायचा. उपली देता येत नव्हती तशी मी मोठा हाकेली, 10 बिघे भरणं घ्यायचो. आणि आता नुसते बारी द्यायचे ना, हा. पटपटीवर जात्या. मग आताच्या तरुण पोरांना काय सांगू शकता मग तुम्ही? काय सांगू नाही, ऐकी नाही ते. पण आता काय केलं पाहिजे ते ना, तुम्ही त्या काळात एवढे कष्ट करायचे, आताच्या पोरांकडे आधुनिक हे आलंय, ट्रॅक्टर वगैरे सगळं आलंय, काय मग त्यांनी सांगायचं? कशी शेती केली पाहिजे, काय सांगशाल? भरपूर मस्त केली पाहिजे बस. त्या काळात तुम्ही एवढे कष्ट, म्हणजे तुम्हाला काही नव्हते तरी पण तुम्ही चांगली शेती करायची. मग? त्यांच्याकडे आता सगळं आलंय तर हा, त्यांनी चांगली सगळं शेती केली आलं पाहिजे. तरी इकून तण घालन तिकून. तर मग आता अरे ते सगळं जाईल ना गावावर. सध्या नाशिक जिल्ह्यात चर्चेत असलेला विषय म्हणजे बिबट्या. तर बिबट्याबद्दल आपल्या गावात काय आहे बाबा? अरे सळो पळो केलंय त्याने त्या बिबट्याने. काय माग एक बिबट्या आला होता, पकडला. परत नंतर परत ते ते एका बाईला कुठं धरलं होतं. हायचे बिबटे. बिबट्या रात्री इथे कुत्री बुकायचे, रात्र हिंमत होईना बाहेर निघायची. म्हणजे रात्री झोपायचे आणि म्हणजे झोपही उडाली आणि रात्री बाहेर निघायची. म्हणजे रात्रीचं बाहेर निघायचे, हिंडायचं. परत कुत्री इकडे यायचे, परत तिकडे जायचे. काय होतं? बंदोबस्त करायला पाहिजे हो. बंधन करायला पाहिजे. नक्कीच अहो नक्की. एवढे जनावर खाते म्हणजे इथून मागं आपल्याला कधी बिबट्या बघायला भेटत नव्हता. नव्हतं. नव्हतं इडं. म्हणजे प्रत्येक जर मी म्हणतो कुठे पाव सकाळीच बातमी, टीव्हीला बातमी, पेपरला बातमी, या गावाला जनावर खाय, त्या गावाला माणसावर हल्ला कर. या परदेशातून तर नाही आणून सोडली विमानाने. आता आपल्याला सरकारला प्रश्न विचारायला लागेल नेमकं केलंय विमानातून काय, आणून नाही तर का? नाही सोडली. मग एवढी कुठून आली? बाबा तुमचं काय बिबट्याबद्दल म्हणणं? पाणी भरायची मुश्किल झाले, काय सांगायचे. म्हणजे रात्री पाणी भरायला जाणं सुद्धा. दिवसा सुद्धा भ्या दिवसात वाटत सुद्धा भीती दिवसा वाटते. बी वाटत. तुम्ही बघितला का स्वतः? मग म्हणजे तुमच्या गावात बिबट्या आहे? आहे म्हणजे तरी एक धरून नेलाय. तोच परत आणून सोडला. तरी दररोज येत असतील. इडून धरायचा आणि पुन्हा डोंगरा जाऊन सोडायचा. पुन्हा तो संध्याकाळी आहेच हजर. म्हणजे ते इथूनच धरतात, इथंच नेऊन हा, धरतात. बस म्हणजे हे शासनाने काही नाही, हे शासनाने बिबटे का माणसं मारायला सोडे का काही त्याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे काय शासनाने. आणि आता काय काढलंय शासनाने, ज्याच्या घरामध्ये बिबट्याने हल्ला केला का त्याला सरकारी नोकरी भेटत. मग म्हणजे ती माणसं माणसं मेल्यावर हे सरकारी नोकऱ्या देणार आहे का? चुकीचं आहे. बरोबर बरोबर आहे. शेतीला पण आहे ना, दिवसा पाणी भरायचे पण लोकांचे हाल होऊ राहिले बिबट्यामुळे. मक्याचं भरायला डोक्या एवढे मका राहते, भ्या वाटते दिवसा पाणी भरायला. काय होते? बरोबर आहे. लाईटी दिवसाच्या केल्या म्हणून बरं झालं, नाही तर रात्रीचं भरता सुद्धा येत नाही, इतकी भीती वाटते. म्हणजे जे सौर ऊर्जा पॅनल चालू आहे त्याचा फायदा आहे म्हणजे शेतकऱ्यांना. हा त्याचा फायदा यांनी आहे. दिवसा लाईट आणि दिली, आता हे खूप लाईट चांगलं झालं. दिवसा केली, हे चांगलं झालं. तुमच्या गावामध्ये आहे का जो सौर ऊर्जा पॅनल आहे त्याच्यात? आहे काय? ना आहे, पण मग लाईट दिवसा जरी सोडते ना, ती फक्त 5 घंटे सोडते. हा. निदान 8 आता घंटे ही लाईट आहे सोडायला ना, लाईट त्यांनी 5 घंटे दिली ना, 8 घंटे कंटिन्यू करा. त्याच्यात ते सारखे झटके मारित राहते. सारखी झटके मारीत राहते. 5 तास का होईना, पण ती गेली नाही पाहिजे. कंटिन्यू द्यायला पाहिजे. म्हणजे लाईटीकडे त्यांनी हा. दिलं पाहिजे, द्यायला. लक्ष दिलं कंटिन्यू पाहिजे. द्यायला पाहिजे. सरकारला माणसांपेक्षा बिबटे जास्त महत्वाचे आहे का? आता सरकारला प्रश्न विचारायला लागेल आपण. हा ना, मग मग तेच तुम्ही ना, विचारा ना सरकारला सरकारला. विचारा. किती पोरांना धरले इथं? लहान आता लहान येईल पोरं का धरले. आमच्या बाईच्या डोक्यावर पंजा मारला होता. ते खरं ते हे काय मंत्र्यांचे सरपंचाची जनावरं गेली. हा. सरपंचाच्याच गोट्यात बिबट्या शिरला होता, तर सरपंचाकडूनच ऐकूया नेमकं काय होतं त्याच्याबद्दल. माझ्या घरी म्हणजे आता पहिल्यांदा जेव्हा ती मादी
जेव्हा जेरबंद झाली त्याच्या 2 महिन्याआधी माझी वासरी फाडली होती बिबट्याने. ते माझ्या घरी CCTV बसवेल असल्यामुळे तेव्हा माझ्या लक्षात आलं का हा बिबट्यानं, आम्ही पहिलं समजायचो तरसच आहे, ते तरसानं फाडलं म्हणून आम्ही हे कळलं. पण जेव्हा CCTV चेक केली त्याच्यात बिबट्या एका म्हणजे संध्याकाळी 11:30 वाजेपासून तर पहाटे 4पर्यंत तो 7 वेळेस आला आणि गेला आणि त्याने ती वासरी मारली होती. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय तुमच्या गावात बिबट्याचा आहे. खूप जास्त वावर आहे. काय झालंय, हा रेल्वे ट्रॅक आमच्या वस्तीपासून गेलेला आहे, त्याच्यामध्ये पाईप आहे, त्या पाईपमध्ये लपण्यासाठी बिबट्याला जागा झाली. आणि आता सध्या पहिलं कसं होतं, पहिलं इकडं मका हा विषयच नव्हता. आता घरोघरी गाई झाल्यामुळं शेतकरी मक्याचा म्हणजे चाऱ्याचा उत्पन्न जे घ्यायला लागले, म्हणजे त्या बिबट्याला त्याच्यात लपण भेटायला लागलं. ते कोण इंडियाबुलचं वनीकरण मोकरण आम्हाला बाजूलाच इंडियाबुलचं म्हणजे खूप मोठी अशी शेती पडीत स्वरूपात त्याच्यामुळे तिला त्यांना खूप तिथं झाडं जंगल झालंय जवळ. वाढली. ते जंगल झालंय, ते दिवसात तिथं जाऊन लपता आणि लपण तयार झाल्यामुळे त्यांची संख्या वाढली. संध्याकाळच्या वेळेस ते वस्तीकडे येतात. आणि मागच्या 2 महिन्यात ते पकडला गेला होता. ती बिबट्याची मादी होती. ती मादी त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या बॉर्डरला सोडली. तिथलं त्यांनी आम्हाला लोकेशन बी दाखवली. त्यानंतर आता परत एक 8 दिवसापूर्वी माझ्याला पाळीव कुत्रा परत घेऊन गेले. म्हणजे बिबट्या कंटिन्यू येतो जातोय. आमचं पाळीव कुत्र्याला धरलं होतं त्यांनी, पण मग ते वाचलं. तर आता या बिबट्या व्यतिरिक्त अजून गावाबद्दल काय सांगू शकता मग? नाही या बिबट्याचा बंदोबस्त करणं, बिबट्याचा बंदोबस्त सरकार करणारच आहे आता, पण अजून त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतंय गावात काय गावाची माहिती द्या, गावात काय बदल हवे, काय कसं? मंत्र्यांच्या पोरांना धरलं मग ती करतील तुम्ही. तसे नाही करणार दुसरे. त्यांच्या घराला बितल्याशिवाय ते करणार नाही. त्यांच्या घरापर्यंत पोहोचत नाही. तर आम्ही बारागाव पिंपरीत आलो होतो, तर आम्हाला इथे एक लोक कलावंत भेटलेले. बाबा तुमचं नाव? कचरू कोंडाची घुमरे. बाबा एक बोला 2 शब्द त्याच्याबद्दल. तुमचं काय तुमचं जे आहे ते प्रेझेंट करा लोकांसमोर. आम्ही माझी 5 लोकांची टीम होती. हां आम्ही स्वर परीक्षण पास झालेलो जळगावला 96 सालामध्ये. मी लोकनाट्य केलेलं आहे, अंधश्रद्धा निर्मूलन, माझी दारूबंदी प्रचार केलेला आहे, येडं जनजागृती प्रचार केलेला आहे. आणि माझ्या सहकाऱ्यांना मानधनसुद्धा चालू केलेलं आहे, ते मिळते. आणि माझं गाव पण चांगलं आहे, सरपंच चांगले, विकास होतो आहे गावचा आणि अजून व्हावा अशी माझी इच्छा आहे. काही जुने पुराणे जे मंदिर आहे त्यांचासुद्धा विकास व्हावा. गणपती मंदिर, खंडेराव मंदिर, महादेवाचा विकास झालेला आहे. अजून जे काही जुने असतील त्यांचा विकास व्हावा हीच माझी कामना. बरोबर. तर माझ्या माहितीनुसार आपल्या गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. तर गावामध्ये त्यांचा एकता कशी, म्हणजे ते लोक कसे एकजुटीने कसे राहतात त्याच्याबद्दल काही? सगळे कसे चांगले राहतात, सारखे राहतात. काही कुठला भेदभाव नाही. काय भेदभाव नाही आमच्या गावात कोणाचा. का बा हा हलक्या समाजाचा आहे का, हा बाईसाहेब आहे का, हा जयबी मी, असं आमच्या गावात कुठलंच नाही काही. सगळे एक विचारानं राहत्या. देवाच्या कार्यक्रमामध्ये वर्गणी जर काढली तर सगळे लोक देतात, सगळे कार्यक्रमाला हजर राहतात. तसं काही नाही आमच्या गावामध्ये. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला सगळे सगळे एकजुटीने राहते. आंबेडकर जयंती असो, मजबूत यात्रा छत्रपतीचा असो, कार्यक्रम असो, शिवाजी महाराजांची जयंती असो, मंदिराचा सप्ताह असो, मारुतीची यात्रा असो, सगळे एकत्र येतात, सगळे एकजुटीनं होतं. एकजुटीनं राहतात. ते बाय काही वादबीत काही हा होत नाही आमच्या गावात. वाद हा नाही आमच्या गावात. झालं का? मी आत्ताच ऐकलं तुमच्याकडनं की खासदार साहेब आणि मंत्री साहेबांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मग तुम्हाला राजकारणाबद्दल काय बोलायचं आहे मग आता जरा? बालेकिल्ला जरी म्हटलं ना तर बालेकिल्ला म्हणल्यावर त्या गावात माणसंच राहतात. बरोबर. मग माणसांसाठी काहीतरी सुविधा केल्या पाहिजे. काय काय सुविधा करणे अपेक्षा आहे तुमची? फक्त आम्हाला शेतीला पाणी, शाश्वत पाणी द्यायला पाहिजे, बाकी काही नाही. हा, पाण्याचा प्रश्न झाला, पाण्याचा प्रश्न झाला. पाण्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय प्रश्न शेतीसाठी आहे? आम्हाला बारमाही पाणी पाहिजे. पाण्याचा प्रश्न झाला, पाण्या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न आहे तुमचे? नाही बाकी काय नको, पाणी आलं का आम्हाला सगळं मिळालं. पाणी मिळालं पाहिजे.
शेतीच्या मालाला भाव पाहिजे. बरोबर हा आहे. प्रश्न आहे. शेतीचा भाव हा मोठा प्रश्न आहे. शेतीच्या मालाला भाव आहे का? कोणत्या मालाला बाजार आहे सांगा बरं. भाव भेटला मजूर आज 500 रुपये रोजाशिवाय येत नाही बाय माणूस कामाला. किमती वाढल्या औषधाच्या आज हे कांदे जर लावले तर एकरी जर 30-40 रुपये खर्च येतो. आणि कांदे जर 1000 कांदे बरोबर आहे. खताचे भाव कुठं गेले, मजुरी कुठं गेली, काय ते कांदे लावायला तरी परवडत आहे का ते? 15,000 रुपये एकरनं कांदे लावायची म्हणले काय राहत शासनाने काय करायचं, माल वाढला का लगेच निर्यात बंद करून टाकायची. आणि जे खाणारे आयते शहरामधले त्यांना भाव वाढवा झाला का त्यांनी लगेच बोंबा मारायच्या. पण शेतकऱ्याची काय नुकसान होती त्यांचे पगार वाढून द्यायचे. हे मंत्र्याला कळत नाही का? हे मंत्र्यांना माहिती नाही का? सगळी जर शेती जर जनता जर ही देश हा जर शेतकऱ्यावर अवलंबून बरोबर आहे, हा? शेतकऱ्यावरच अवलंबून आहे ना. काही कंपन्यांचे लोखंड खातील हे शहरातले लोक. बरोबर आहे. बरोबर. लोखंड शेतकरी जागला तरच देश जगला. औषध पिऊन मारा म्हणा. कंपन्यांचे भाव आहे का कमी? कंपन्यांचे भाव कंपनीवाल्यांचे त्यांच्या मनाने एक रेट फिक्स आहे तर ते भाव फिक्स आहे. अहो आज एक काही साधी मोटरसायकल जर घ्यायची जर पाय गेलं तर 1.5 लाख रुपये लागत त्या गाडी घ्यायला. आणि तो आमचे कांदे जर नेले तर आमचे कांदे ते ठरवित्या काय भाव विकायचे. आम्हाला नाही विकता येत. आम्ही फक्त मार्केटला घेऊन जायचे आणि आमचा माल ते ठरवित्या विकायला. आणि ते कंपनीचा माल आहे ना ते स्वतः मालक राहते विकायला. आम्ही कमवून कष्ट करून आणि आमच्या मालाची किंमत व्यापारी करतो. अशी परिस्थिती शेतकऱ्यांची. म्हणजे शेतकऱ्यांच्या जे कष्टाला फळ भेटलं पाहिजे म्हणजे अजिबात चांगलं भेटतच नाही. आता मकाची तीच परिस्थिती झाली ना. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे भाव भेटला पाहिजे शेतीमालाला जर भाव भेटला. बीट 1100 पासून होते बीट त्या मकानला. लक्ष आहे का त्याचे? अहो एकरी जर 40,000 रुपये जर खर्च येतोय कांदे लावायला तर मार्केटला नेव सर एकराला 50,000 रुपये खर्च येतोय. हां 50,000 रुपये आणि एकरामध्ये 100 क्विंटल कांदे निघात्या. बरोबर आहे. 100 क्विंटल कांदे निघात. ते जर 1000 रुपये जर गेले तर शेतकऱ्याच्या हातात काय मिळतं सांगा? शेतकऱ्याला काही शिल्लक राहत नाही ना. भाव काय भेटला राहतं? पाहिजे. काय राहतं हे गव्हर्नमेंटचं आहे का लक्ष? घरातून पैसे द्यावं लागतात कधी कधी. फक्त बाजार कमी माल निसर्गाने माल कमी झाला का लगेच शहरातल्या लोकांनी मीडियावाल्यांनी बॉम्बा मारायच्या. भाव गडगडले आणि लगेच शेतकऱ्यांना मारायचं. आपण शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर लक्ष दिलं पाहिजे. माझी आमदाची परिस्थिती सांगतो. मला कांदे लावायचे होते. कांदे लावायला माणसं भेटाना. त्या बायांना त्या कांदे लावणीला 7,000 रुपये 14,000 रुपये एकराने पैसे दिले कांदे लावायला. आणि तो माणूस गाडी घेऊन येत त्याला 2,000 रुपये भाडं दिलं. म्हणजे 7 आणि 2 किती झाले? 9,000 रुपये. 9,000 रुपये रोजानी माणसं आणावं लागले. हे गव्हर्नमेंटला माहिती आहे का? कनिष्ठ त्यांना वरून नाश्ता, त्यांना दुपारून चहा, ते वडे मागात्या, त्यांना लाडू बिस्लरीचं मागात्या पाणी लागतं. खायला. त्यांना बिस्लरीचं पाणी लागतं. शिवाय त्यांना त्यांच्या हातात पाणी द्यावं लागतं या प्यायला. सगळ्या गोष्टीवरती सरकार लक्ष दिलं पाहिजे. दिलं पाहिजे ना. का शेतकऱ्यांची काय परिस्थिती? शेतकऱ्यांच्या शेतीला किती खर्च येतो हे पाहत आहे का? आणि बाजार वाढल्यावर जसं नोकरदार लोकांना हा महागाई भत्ता भेटतो. बरोबर. तर शेतकऱ्याला नाही ना. सर्व्हिसवाल्याला आता शेतकऱ्याला काय उदाहरणार्थ तुम्हाला 1 लाख रुपये महिना आहे. बरोबर. हा 1 लाख रुपये जर महिना आहे तर तुम्हाला काय रोग झाला का? 500 रुपयाचे कांदे खायला. बरोबर आहे ना. हा? थोडं, हा. 1 लाखावाल्याला 500 रुपयाच्या महिन्याला कांदे खायला रोग होतो का? मी काय म्हणतो, मी खाऊ नका ना, लय महाग येतो. बरोबर आहे ना. खाऊ नका ना. मटण मकर खाते. म्हणजे रेट वाढले का त्यांनी गागाटा करायचा. 800 रुपये किलोचं मटण मच्छी खात्या आणि त्यांना 50 रुपये किलोचे कांदे खाता येते नाही. बरोबर आहे. हा? नजर भाव काय वाढले का ते खाऊ लगेच नका. गागाट होते. वरून या कंपन्यांचं केमिकल आणून हा? अहो पाणी एरीला उतरल्यावर काय परिस्थिती बनणार माणसाची. दवाखाने केमिकलचं चालू पाणी होते. अख्खं एरिया सगळं नळ्याला रस्त्याच्या रोडच्या म्हणजे आपल्या आजूबाजूला अख्ख्या म्हणजे कंपन्या किती वेळा आपण हे केलेलं आहे. डायरेक्ट टँकर येऊन म्हणजे जे कंपनीचं पाणी ते टँकर अहो डायरेक्ट असं परिस्थिती का डायरेक्ट असं म्हणजे माती उकळून एकी राहिली नाही. माती उकळती डायरेक्ट. शेतकऱ्यांच्या हा पॉइंट आहे. हा परत सरकारमध्ये एकी राहिली नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांची हाल झाली. शेतकऱ्यांना
सरकारला कोंबड्या घेऊन सरकार उभं करायचं. बरोबर. मग तो एकीकडे वडितो आणि हा एकीकडे वडितो. बरोबर आहे, त्यांच्यातच एकी राहिली नाही हा म्हणजे हा मोठा point त्यांच्यातच आहे. एकी नाही ना. ते अख्खं गव्हर्नमेंट अख्खं व्यापाऱ्यांच्या मागे हा व्यापाऱ्यांच्या नोकरीवाल्यांच्या हा पण मागे. पॉईंट आहे म्हणजे लोकांच्या व्यापार शेतकऱ्याकडे लक्षच नाही आणि कंपनी शेतकऱ्यांकडे लक्षच नाही आहे. सर्व्हिस वाल्याला 7 येतं. त्यांना मोठे मोठे टॅक्स सातवं भेटतात वेतन, आठवं कंपनीवाल्यांकडनं भेटतात. तुम्ही हे बरोडला जातो शेतकरी. केंद्र सरकारचे राज्य सरकारचे जे नोकर लोक आहेत त्यांना 7वं वेतन 8वं वेतन. शेतकऱ्याला काच वेतन आहे? शेतकऱ्यांना काहीच नाही, शेतकऱ्यांची चालू आहे ती हाल शेतकऱ्यांना कंटिन्यू वेतन चालू आहे. आहे का? अहो, PM केसारख्या 500 शेतकऱ्याला रुपयाची- आशा पण नाही त्या नाही, पैशांची. बरोबर. शेतकऱ्यांना वेतन हे 500 रुपयाची गुणी 2000ला. हे वेतन आहे का? सबसिडी मग 200 रुपये बंद वाढली शेतकऱ्यांना direct खताचेच भाव वाढून गेले. 200 वाढली आता. ज्या 1000-1500 रुपयाला खताच्या गोण्या होत्या त्या आज 2000 रुपयाच्या जवळपास गेल्या. दुकानदार मोठे झाले, शेतकरी बिचारे झाले. त्याच्यामुळे शेतकऱ्याला पुरी सुगट देईन लोक आता. नाही बरोबर आहे. शेतकऱ्याला लगेच बिकट मोदीचे परिस्थिती पैसे आहे. चालू होते, एक लाडक्या बहिणीचे एक मोदीचे, तर त्यांनी एक मोदीचे पैसे कटच केले पीएमचे. एकच निवडून राहिले. तसं मग त्याला द्यायला काय अडचण अहो, आम्हाला आहे ना एकच. तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंटला असं सांगा आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नको. काचेच नको, मोदीचे नको, कोण शिंदेचे फक्त आमच्या नको. शेतीला भाव द्या. शेतीमालाला भाव द्या. सरकारकडून कोणती अपेक्षा नाही, फक्त आम्हाला आम्हाला पैशाला अपेक्षा अपेक्षा नाही. आम्हाला आमचे किती नुकसान होऊ द्या, फक्त आमच्या शेतीमालाला भाव द्या. तुमचे ते लाडक्या बहिणीचे पैसे नको, काचे पैसे नको. तुमचं काहीच नको. उलटे लाडक्या बहिणीला पैसे आल्यापासून मजूर मिळाला, मजूर मिळाला. बरोबर आहे ना, येईना 1500 रुपये शेतीत. भेटायला लागले लाडक्या त्यांनी. बहिणीला पैसे नको. शेतीत मजूर येईना, पैसे वाढून सुगत येईना. पैसे नको, शेतीच्या मालाला भाव द्या. अहो तिकडे गव्हर्नमेंट ते सरकार ते यांना दपादप पैसे वाढते. मोदीचे लाडक्या बहिणीचे पैसे आले, एक जणाचे कट केले म्हणजे पैसे द्या ते किती असे 2,000 रुपये ते बी. मग देऊच नका ना. शेतकऱ्यांना फक्त लाईट आणि आशाच पाणी नाही द्या शेतकऱ्याला. आणि भाव द्या, बाकी हा, काही देऊ शेती नका. मालाला भाव द्या. शेतीमालाला भाव भेटल्यावरती काही शेतकऱ्याला कशाची गरज काहीच नाही. गरज नाही. शेतकरीच राजा आहे. तुमच्या आमची शेतकरीच राजा किती शेतकऱ्याचे किती नुकसान होऊ द्या, तरी काय देऊ शेतकरी सहन करणार आहे. हा. शेतकऱ्यासारखा सहन करणारा एकही नाहीये तुमचा जर या देशात. भाव नाही ते पाण्याचं बोला ना, पाण्याचं सांगितलं ना मागा, पाण्याचं सांगितलं. गाव कोणतं पण असलं तरी प्रामुख्याने आपल्याकडे शेतीच केली जाते. शेती करायची म्हणली तर महत्वाचा प्रश्न आहे पाणी. तर पाण्याचा प्रश्न आहे. आता पाण्याचा प्रश्न कसा आहे गावामध्ये? पाणी आहे का मुबलक की काही अजून सोय झाली पाहिजे? आमच्याकडे सोय झाली पाहिजे. सोय झाली पाहिजे पाण्याची. निसर्गावरच अवलंबून आहे. आता ते 30 वर्षापूर्वी आमदारांनी गडाखानी सूर्यभान गडाखानी स्कीम आणली होती. पाणी आणलं, सायपण आणली, ते चाललंच नाही. त्याचे शेतकऱ्यांच्या नावावर बोजे पडले. 30 वर्षापासून ते आज 30-35 वर्ष झाले. शेतकऱ्यांना कुठलं काय कर्ज घेता येत नाही, कुठलं बँकेत जाता येत पण नाही. आता काय सोय झाली पाहिजे मग तुम्हाला काय आता वाटतंय? बुवा निदान आता समजा निसर्गाचं जरी पाणी वाहून जाते समजा तर त्याच्यासाठी एखादं धरण झालं पाहिजे. नाही तर मग तिकडून एखादं नवीन काही पुरचारी काहीतरी ते आणली आता पाहिजे. मंत्री साहेबांनी तिकडल्या भागात जशी पुरचारी हो, केली आहे. तशी पुरचारी आपल्याही भागात झाली पाहिजे. हो पूर्व भागात जशी पोचारी झाली बरोबर. तशी आमचे तिन्ही म्हणजे इकडचा हा जो भाग आहे, तो भाग आहे हा पूर्ण त्याच्याकडे पण पाण्यापासून लक्ष दिलं पाहिजे मंत्री साहेबांनी. तशी तिकडं मंत्री महोदयांनी जशी पुरचारी केली तशी आमचे कायमच बालेकिल्ले राहिले. बरोबर. बारगाव पिंपरी, पाटपिंपरी, सोवाडी हे गाव कायमच बालेकिल्ले बरोबर. म्हणून साहेबांचं झालं, खासदार साहेबांचं झालं, आज नाव घेत आहे. त्यांनी आमच्याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन आम्हाला सरदवाडी धरणाकडनं फोर्सने पाणी आमच्या गावाकडे येऊ शकतं. जर सरदवाडी धरणातून बंदिस्त पाईप टाकले तर आमचे गाव सुजलाम होतील, शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. त्यांनी पुरचारीचं जसं पूर्व भागात केलंय काम. तसं पाणीदार नेते म्हणून त्यांनी आमच्याकडे बी काम त्यांनी केलं तर आम्हाला शब्द दिले काही कोणता गेला बोगदा पाडून पाणी आणू आणि ते ते आणलं ते पाहिजे. साहेब आता लक्ष देतील आपल्याकडे पण आता याच्या व्यतिरिक्त शेती म्हटल्यावरती पाणी तर लागणारच आहे. हो. त्याच्यामुळे लक्ष दिलंच पाहिजे. केले महत्वाचं एवढं पाणी वाहून जातं तिथं काय पाणी अजिबात राहत नाही नाही. तिकडे एखादं धरण जर झालं तरी आमचा तिकडे फायदा होईल. म्हणजे तुमच्या गावात पावसाचं पाणी जे वाहून जातं ते जरी थांबलं तरी तुमचं काम होऊ शकतं. मे पासून पाणी वाहून जातं. धरणं भरपूर आहे आमच्या इकडं. हा पण मग पाणी थांबत नाही. पाणी पाणी आलं पाहिजे ना. म्हणजे निसर्गाव्यतिरिक्त दुसरा ऑप्शनच नाही. मग तुम्हाला तो स्रोत पाहिजे. पण इतर वेळेला पाणी नाही राहत. चालू वर्ष म्हणजे आहे. आमच्या डोंगरात जर एखादं धरण झालं ना तर ते खूप फायद्याचं होईल.
धरण म्हणल्यापेक्षा तिकून पाणी आणलं पाहिजे. तुम्हाला पावसावर अवलंबून नाही न राहता पूरचारी भेटली पाहिजे. पूरचारी आली पाहिजे. सारी आली तर मग फायदा होईल बुवा. धरण बांधून काय नुसताच बालेकिल्ला नातो बालेकिल्ला काही लागत नाही का त्याला काही माणसं राहत नाही का बालेकिल्ला. बरोबर. सर तुमच्या पत्नी या गावच्या सरपंच आहेत, तर मग त्याबद्दल तुम्हाला काय माहिती गावाची नाही का? आता पत्नी म्हणजे तुम्हीच काम करत असाल बऱ्यापैकी, दोघं मिळून काम करत असाल गावाचं, तर मग काय काय माहिती आहे? तुम्ही काय कामं केले किंवा अजून काय म्हणजे नाही का काय अपडेट होणार आहे गावात जरा? माझं गाव हे बारा बलुतेदार समाजाचं गाव आहे. म्हणजे प्रत्येक समाजाचे व्यक्ती या गावात राहतात. सर्व गुण्यागोविंदाने या गावामध्ये राहतात, वागतात, एकमेकांमध्ये सर्व कार्यक्रमामध्ये मिसळतात. आमच्या गावात स्वामी दिव्यानंद गिरीजी महाराज 1008 महामंडलेश्वर यांचं जन्मभूमी ही बारागाव पिंपरी. ओके. त्यांचं हरिद्वार येथे मोठं आश्रम आहे. आता त्यांची गादी सध्या गिरीधर गिरीजी महाराज त्यांचं निर्माण झाल्यानंतर गिरीधर गिरीजी महाराज हे त्यांच्यावाली गादी चालवत आहे. म्हणजे हे आमच्या गावचं भूषणच आहे. आमच्या गावची खूप मोठी म्हणजे 750 वर्षाची मशिदी जी आहे ते आमचं गाव जी आता सध्या मस्जिद आहे, आमचं गाव त्याला मशीद देवी म्हणून आमच्या गावामध्ये ते प्रख्यात आहे. आमच्या गावची यात्रा ही मशिदीची भरली जाते. म्हणजे असं म्हणजे बाहेर लोकांना असं वाटतं की हे गावात म्हणजे मुस्लिम समाज आणि हिंदू समाज यांच्यात खूप काही तेढ असतील, पण प्रामुख्याने तसं जर पाहिलं तर तसं अजिबात नाही. मशिदीची यात्रा हा पूर्ण हिंदू समाज भरवतो. बरोबर. ही खूप मोठी आख्यायिका या मागे पूर्ण आपल्या भागातली आख्यायिका आहे. आमच्या तिकडे पोळ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या इथं पोळ्याचा बैलांचा मान मशिदीमध्ये आहे. नवरदेवाची शेवंती मशिदीमध्ये चढवली जाते, तेव्हा नवरदेव घोड्यावर बसतो. म्हणजे ही आमच्या त्या मशिदीची मान देता. आमच्या महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी मस्जिद आहे का तिच्यावर कळश आहे. मशिदीवर कळश आहे. हो. ओके. आजही कळश आहे मशिदीवर. आणि आमची शिवजयंती जर असली तर शिवजयंतीला पहिली वर्गणी मुस्लिम समाजाची राहते. म्हणजे एकजूट नारळ मुस्लिम समाजाच्या माणूस वाढवतो. म्हणजे एवढं आमच्यावालं दोघांमध्ये एकजुटीचं. त्यानंतर आंबेडकर जयंती जर राहिली तर संपूर्ण समाजातील लोक ते उत्सव साजरा करतात. आमच्या इथं खूप मोठा असं पहिला पूर्वी बाजार भरायचा. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे इथं बाजार भरायचा. 12 गावांचा बाजार, टोमॅटोचा बाजार किंवा जो महसूल होता तो आमच्या इथं जमा व्हायचा. म्हणून आमच्या गावाला आज बारागाव पिंपरी नाव पडलंय. त्यानंतर सर्वच लोक आमच्या गावामध्ये राजकीय पार्श्वभूमी अशी आहे की आमच्या गावामध्ये पहिल्यापासूनच माणिकराव कोकाटे साहेबांचं बालेकिल्ला म्हणून गाव ओळखलं गेलं. त्यानंतर खासदार बसाहेब राजकारणात आले. त्यानंतर मग दोघांच्या नावाने गाव आता ओळखलं जातं की दोघां बालेकिल्ले म्हणून. अनेक कामं झाले त्यांच्या माध्यमातून, कोकाटे साहेबांच्या वाजे साहेबांच्या कामातून गावात बी अनेक कामं झाले गेले. आमच्याकडं आपल्या तालुक्यात जो हरिनाम सप्ताह भरतो गावामध्ये, तर आपल्या तालुक्यात पहिल्यांदा आपण अन्नदान पंगत जी म्हणतो ती आमच्या गावात चालू झाली. त्यानंतर आजूबाजूच्या गावांनी ते आमचं पाहून काम चालू म्हणजे खूप मोठं गावाची त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा सहभाग तिथं लाभला गेला आम्हाला. आमच्या गावामध्ये हनुमान जयंती खूप मोठ्या याचा उत्सव होतो. गवई मातेचा उत्सव होतो. खंडेराव त्यांचा उत्सव होतो. तुळजाभवानीचं मंदिर आहे कोजागिरीला, तिथं खूप मोठी यात्रा म्हणजे अन्नदान होतं किंवा यात्रा खिंडीमध्ये. हो. ओके. मग आता 5 वर्ष तुमच्या पत्नी सरपंच राहिलेले आहे. तुमच्या त्या 5 वर्षाच्या काळात गावात काय काय कामं झाली? म्हणजे मोठ्या प्रमाणात मुख्य काम कोणतं झालंय? म्हणजे आमच्या गावात धूळमुक्त गाव करण्याचा प्रयत्न पहिल्यापासून सर्वात महत्त्वाचा धुळीचा प्रश्न तुम्ही सोडवला. गावात आमची जी मेन आमची गल्ली आहे जे आपण मिरवणुकीचा मार्ग होतो त्याच्यातून पूर्ण कॉन्क्रीटीकरण झालं. पर्यटन विभागात तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेबांच्या निधीतून संजूभाऊ सानप यांच्या पत्नी तेव्हा झेडपी सदस्य होत्या. त्यांनी तो आम्हाला 1 कोटी रुपये निधी मंजूर करून दिला होता.
त्याच्यातून आमच्यावालं गाव पूर्ण कॉन्क्रीट झालेलं आहे. पूर्ण गावात कॉन्क्रीटचे रस्ते काँक्रिटीकरण तुम्ही झालं. तुमच्या मुख्य 5 झाले. वर्षाच्या काळात हो. आले. त्यानंतर कोकाटे साहेबांच्या पाठीमागे लागून आम्ही सुराडी रस्ता केला. सुराडीचा आमचं मोसगाव रस्त्याचं काम झालं. बरोबर. आता बी त्याच्यावर 1 कोटी रुपयाचं डांबरीकरणाचं काम चालू आहे. ओके. त्यानंतर डोंगर रस्ता आहे, त्याच्यावर खडीकरणाचं म्हणजे काम मुख्य झालं. रस्त्याचे प्रश्न तुम्ही बऱ्यापैकी कामं चालू आहे. आता काही झाले, काही चालू आहे बरोबर. गावामधली. आणि खासदार राजभाऊ वाजे यांनी आम्हाला आता 70 लाख रुपयाचा दवाखाना मंजूर केलाय. म्हणजे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल उपकेंद्र आहे आमच्या गावामध्ये. ते निर्लिखित झालं हा होतं. दवाखाना पण तर, महत्वाची गोष्ट आहे. त्याचं सध्या काम चालू आहे. म्हणजे त्यातून आता सध्या ते काम आता वर्किंगमध्ये आहे. बरोबर. म्हणजे होईलच कालांतराने आता नाही मंजूर काम झाली. चालू झालंय आता. काम चालू त्याच्या झालं. कंडिशनला काम चालू झालंय त्याच्यावर. त्यानंतर पाण्याच्या टाकीचं काम झालं. बुद्ध विहारामध्ये पाण्याची टाकी झाली. कॉन्क्रिटीकरण झालं. माझी पत्नी सरपंच होण्याच्या आधी आम्ही तेव्हा तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून 20 लाख रुपये निधी मंजूर करून सभागृह मंजूर केला होता. म्हणजे गावात सभागृह पण एकदम सभागृह चांगल्या त्याच्यात प्रमाणे. गोरगरिबांचे लग्न कार्य होत लग्न कार्य असेल तिथं किंवा होत आहे. दसक्रिया विधी दसक्रिया वगैरे. विधी किंवा वर्षश्राद्ध आहे, सर्व कार्यक्रम तिथं अत्यल्प 1100 रुपये पावती दरात आम्हाला तिथं होत आहे. दहाव्याला आम्हाला ते विजू उगले म्हणून आमच्यावाले सहकारी होते, त्यांच्या आईच्या प्रित्यर्थ त्यांनी आम्हाला सोलर दिलं. दहाव्याच्या गरम पाण्याची व्यवस्था केली. दहाव्यामध्ये गरम थंडीच्या दिवसात पाणी अंगावर घेणं खूप कठीण व्हायचं. तर त्या माध्यमातून गरम पाणी आमच्या गावाला मिळत चाललं. आज माझ्या गावाला 2023मध्ये आराराबा पाटील तालुक्यातील सुंदर गाव पुरस्कार प्राप्त झाला. त्यातून आम्हाला 10 लाख रुपयाचं बक्षीस भेटलं. आमच्या गावात तालुक्यात असं शौचालय नाही, असं आमच्या गावात शौचालय आहे. त्याला 50,000 रुपयाला आम्हाला जिल्हास्तरीय आम्हाला 50,000 रुपयाचं बक्षीस भेटलेलं आहे त्या. म्हणजे बऱ्यापैकी समाजसेवक आहे आणि सगळे एकजुटीनं काम करतात म्हणून हो, एवढा सर्व